नाशिक शहरातील 4 गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी विशाल चंद्रकांत पवार याला नाशिक रोड गुन्हे शाखेच्या पथकानं इगतपुरी इथून ताब्यात घेतलंय। विशाल पवार गेल्या 1 वर्षापासून फरार होता। 17 डिसेंबर 2024 रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत विशाल पवार आणि त्याच्या 5 ते 6 साथीदारांनी संगनमत करून खोटी कागदपत्र तयार करत मौल्यवान मालमत्ता हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी इगतपुरी परिसरात असल्याचं समोर आलं। त्यानुसार पथकाने इगतपुरीतील घाटणदेवी जवळील साईकार हॉटेल परिसरातून विशाल पवारला ताब्यात घेतले। विशाल पवार विरोधात इंदिरानगर, नाशिक रोड, अंबड आणि उपनगर पोलीस ठाण्यात खंडणीसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। नाशिक रोड गुन्हे युनिटचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, प्रेमचंद गांगुर्डे, दिलीप भोई, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार अविनाश देवरे आणि दत्तात्रय चकोर यांनी ही कामगिरी यशस्वी केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाणे करत आहे। नाशिक शहरातील 4 पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गंभीर 4 ते 5 गुन्ह्यातला पाहिजे आरोपी विशाल पवार हा मागील 1 वर्षापासून फरार होता। त्याबाबत त्याचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त सर किरणकुमार चव्हाण सर, तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सर यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना आदेश दिले होते। त्याचा तपास माहिती घेत असताना तो इगतपुरी येथे असल्याबाबत नाशिक रोड गुन्हे शाखेच्या अंमलदारांना माहिती मिळाली होती। त्याबाबत आम्ही खात्री करून तांत्रिक तपासाच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन आज रोजी त्याला फॉक्स सिटी येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक रोड पोलीस ठाणे, अंबड पोलीस ठाणे तसेच उपनगर पोलीस ठाणे येथील 4 खंडणींच्या गुन्ह्यांमध्ये संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही ताबा देत आहोत। संविधान न्यूज, नाशिक।